सीओला निवेदन देते ना पैसे कमवून आणि आपल्या विरोधात ते पैसे वापरतात, म्हणून आज आम्ही आंदोलन केलेले आहेत। हा शिवसेनेतर्फे आंदोलन आहे। आमचे नेते माननीय एकनाथराव शिंदेजीच्या नेतृत्वात आम्ही आंदोलन केलेलं आहे। त्यांना 10 दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे। जर 10 दिवसा आत त्यांनी कार्यवाही नाही केली तो हा आंदोलन उग्र आंदोलन करू आम्ही। तेवढा आम्ही त्यांना आज ताकीद दिलेली आहे की 10 दिवसात येणार तुम्ही हद्दपार करा, त्याचे एग्रीमेंट रद्द करा। त्यांनी 10 दिवसात एग्रीमेंट रद्द करण्याचे आश्वासन आज आम्हाला त्यांनी दिलेले आहे। तुर्कीची कंपनी देशाच्या सुरक्षेला एक प्रकारे धोका पोहोचू शकते। मुंबई विमानतळ नेहमी हाय अलर्ट मध्ये आणि या ठिकाणी ग्राउंडसाठी त्यांची कंपनी नेमण्यात आलेली आहे। कल्पना त्यांना आहे का आपल्या प्रशासनाला? त्यांना कल्पना सगळेच होती आणि म्हणूनच आज आम्ही त्यांना ताकीद दिलेली आहे की हा भारताचा धोका आहे। त्या मालकच बाहेरचे आहेत आणि ते लोक आपले पैसे कमवून पाकिस्तानला मदत करतात, म्हणून आज आम्ही आंदोलन केलं आणि 10 दिवसाची मुदत दिली आहे। आज सीपी साहेबांशी बोलणं झालेलं आहे की थोडा लॉ अँड ऑर्डरचा प्रॉब्लेम नाही झाला म्हणून आम्ही कमी लोक आलोय। जर 10 दिवसात त्यांनी कार्यवाही केली नाही तर 10,000 लोकांचा मोर्चा कंपनीवर घेऊन आम्ही जाऊ। मी पत्र मोदी साहेबांना देणार आहे, मुख्यमंत्री देवेंद्रजींना देणार आहे, एकनाथ शिंदे साहेबांना तर लिस्टच देणार आहे। शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मुंबईत एकही टर्कीची कंपनी आम्ही चालू देणार नाही। सीओ साहेबांनी प्रॉमिस केलं आहे मुरली काकांना, आम्हाला 10 ते 15 दिवसात आम्ही ह्याचा कॉन्ट्रॅक्ट टर्मिनेट करू 100%। जर कॉन्ट्रॅक्ट जर त्यांनी केलं नाही तर तुमची काय भूमिका असेल? केलं नाही तर भूमिका शिवसेना स्टाईलमध्ये असणार।